बहुतेक मी नाईट आउटला चालली आहे. नमस्कार मंडळी, मी आहे मोनिका आणि आज जो मी टी-शर्ट वेअर केलेला आहे तो मी अजिओवरून मागवला होता. खूपच जास्त कम्फी आणि सुटसुटीत वाटत होता त्याच्यामध्ये. Oh my God. उन्हाळा पण सुरू झालेला आहे, सो त्यासाठी एकदम बेस्ट होता. थोड्या दिवसांपूर्वी मी यांना म्हटलं होतं माझ्या जिभेला काहीतरी चवणा लागतोय सारखा. तर ते म्हटले चवणा म्हणजे काहीतरी वेगळं वेगळं खाऊ वाटतं का तुला सारखं? मग म्हटलं हो. म्हणून ते आज मला म्हटले चल तुला कुठेतरी घेऊन जातो. मग रोडवरून तर असं वाटत होतं की आम्ही मगरपट्ट्यात चाललो आहे. पण तिथून पुढे कुठे जाणार आहे ते मला माहिती नव्हतं. मी पण म्हटलं चला जाऊ देत. असं पण मला रात्रीचं असं उणगत फिरायला खूप आवडतं. नेतील तिकडे नेतील. आपल्याला काय बुवा. मग इथं मगरपट्ट्याच्या गेटसमोर आम्हाला सिग्नल लागला. मग तिथे थांबलो होतो. मग तिथून पुढे गेलो सरळ सीझन मॉल आणि सीझन मॉलच्या शेजारीच सिनेपोलिस म्हणजे सीझन मॉलचंच आणि एक्झॅक्ट त्याच्यासमोर होती थिओब्रामा बेकरी. सो तिथेच आम्ही गेलो होतो. बाहेरूनच पाहिल्यावर तुम्हाला समजेल किती पिंटरेस्टेड लुक होता त्या बेकरीचा. ती वाटतच नव्हती बेकरी, असं वाटत होतं कोणत्यातरी कॅफेमध्ये आलो आहे. आत गेल्यानंतर मी व्हिडिओ शूट करत होते, तर तो दादा तिथला कसा बघत होता बघा. तो मला सारखा विचारत होता काय हवं आहे काय हवं आहे. मी त्याला म्हटलं थांब जरा 2 मिनिट. Stop. मग तिथले केक्स बघितले, चीज केक, पेस्ट्रीज, कपकेक सगळं बघितलं आणि त्याच्यावरती डिस्कशन झालं की आपण काय घ्यायचं आहे. तोपर्यंत मी पूर्ण बेकरी शूट करून घेतली होती. तुम्ही बघालच किती अस्थेटिक आणि पिंटरेस्टी लुक केलेला आहे. पिंक पिंक सगळं केलेलं आहे. सो आम्ही घेतला होता हा बेक चीज केक आणि दुसरा घेतला होता चॉकोहॉलिक पेस्ट्री ही वाली. त्यांना म्हटलं आम्हाला एक इथेच खायचा आहे बेक चीज केक. टेस्ट खरंच खूप छान होती, एकदम बेस्ट. म्हणजे आम्ही आधीही इथे ट्राय केलेले आहे पेस्ट्रीज, केक्स वगैरे, पण खूप दिवस झाला आलो नव्हतो इथे म्हणून आज ते मला इथे घेऊन आले होते. मला केक आवडला होता, पण तरी पण मी चेहरा बघा कसा केला आहे. मग ते मला म्हणताय हस थोडंसं, म्हणून मी असं उगाच हसले होते जीवावर आल्यासारखं. मग आमची पेस्ट्री आम्ही फिनिश केली आणि दुसरी होती ती आम्ही घरी पॅक करायला सांगितली. तिथल्या स्टाफला काय वाटत होतं काय माहिती, मी व्हिडिओज करते त्याबद्दल. ते असे बघत होते माझ्याकडे. असतोय कसा बघा तो दादा. मग आम्ही आमचं पार्सल घेतलं आणि निघालो परत. सिग्नलवरती थांबलो होतो बराच वेळ. रात्रीची पण खूप गर्दीच असते. हां म्हणा, सगळे लोक फिरायला वगैरे जात असतात आमच्यासारखेच. मग मस्तपैकी नाईट आऊटचा आनंद घेत आम्ही निघालो. रोडवरती मस्त छान अशी झगमगाट होती, कारण व्हॅलेंटाईन वीक सुरू होता. सो सगळ्या ज्वेलरी शॉपमध्ये छान सजावट डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. मग जाताना हे म्हटलं की उद्यासाठी भाजीला घ्यायचं का. मग माझ्या लक्षात आलं की हां माझं लग्न पण झालं आहे आणि उद्या भाजी पण करायची आहे. मग भाजी पण घेतली पाहिजे. मग आम्ही गेलो मंडईमध्ये. मग मी यांनाच पाठवलं की तुम्ही जावा, तुम्हीच घेऊन या, मी तोपर्यंत बाहेर थांबते. मग ते भाजी घेऊन आले. मग घरी गेलो. घरी गेल्यानंतर जेवण केल्यानंतर परत दुसरी पेस्ट्री खायला घेतली लगेच. पण पेस्ट्री पहिल्या अवस्थेत नव्हती, घेतलेल्या अवस्थेत. कारण की मीच पिशवी अशी ठेवली आणि ती लगेच पडली. मग तिचं हे असं हाल झालं. मला हे म्हटले तू आल्या आल्या पिशवी फेकून दिली होतीस. मी म्हटलं फेकून नव्हती दिली, मी ठेवलेली पण ती पडली. पण बाकी काही असो, पेस्ट्रीची चव खूप छान होती, टेस्ट खूप छान होती आणि त्यांनी पॅकेजिंग पण खूप छान ठेवलेलं होतं. मला तेच खूप जास्त आवडलं. एकदम सिम्पल एस्थेटिक लुक देत होतं ते सगळंच. ती बेकरी, त्यांचं पॅकेजिंगचा हा जो बॉक्स आहे तो सुद्धा खूपच छान होता. या पेस्ट्री खायला तुम्ही पण. नंतर आम्ही ही पण पेस्ट्री संपवली. म्हणजे आम्ही दोघांनी मिळून संपवली, मी एकटीने नाही. व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.